तर राज्यामध्ये सिंचन क्षमता वाढवण्यासाठी आणि पिण्याचं पाणी उपलब्ध करण्यासाठी अनेक मोठे सिंचन प्रकल्प बांधण्यात आले। मात्र ज्यांच्या जमिनीवरती हे प्रकल्प उभे राहिलेत त्या गावांसाठी 50 वर्षांनंतरही नागरिक सोयी सुविधांपासून ते वंचित आहेत। सुविधांपासून वंचित असलेल्या या 332 गावांचा पुनर्विकास करण्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करत आहे। त्यासाठी 424 कोटी 60 लाखांची तरतूद करावी लागणार आहे। याबाबतची बैठक देखील मंत्रालयामध्ये पार पडली आहे। तर कोणत्या विभागात किती गावांचा समावेश आहे आपण पाहूया। पुणे विभागामध्ये 129 गावं, 162 कोटींची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 गावं, 64 कोटींची मागणी। कोकण विभागात 61 गावं, 46 कोटींची मागणी। तर नाशिक विभागात 60 गावं आहेत, 129 कोटींची मागणी। अमरावती विभागामध्ये 6 गावं। नागपूर विभागामध्ये 1 गाव। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। राजू, राज्यामध्ये सिंचन क्षमता वाढवण्यासाठी आणि पिण्याचं पाणी उपलब्ध करण्यासाठी अनेक सिंचन प्रकल्प आता बांधण्यात आलेले आहेत, पण ज्यांच्या जमिनीवरती हे प्रकल्प उभे राहिलेत त्या गावांसाठी 50 वर्षांनंतरही अजूनही कुठल्याही सोयी सुविधा नाही आहेत आणि त्यासाठीच आता मागणी होतीये निधीची। काय नेमकी मागणी आहे? अमोल, पाहतो आपण जे काही राज्यभरामध्ये सिंचन क्षमता वाढवणे असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी राज्यात अनेक मोठमोठे धरणं बांधली गेली। त्यामध्ये जायकवाडी असेल किंवा इतर मोठमोठी धरणं आहेत। ही धरणं बांधत असताना अनेक जे आहे ते गावांना पुनर्वसित करावं लागलेलं आहे। मात्र 76च्या आधीची जी काही गावं आहेत त्यामध्ये अनेक गावांचा सहभाग आहे। या गावांचं पुनर्वसन केलं, मात्र त्यांना अजूनही पायाभूत सोयीसुविधा मिळताना पाहायला मिळत नाही। जवळपास 50 वर्ष उलटून गेलेले आहेत, मात्र त्या गावामध्ये रस्ते असतील, पाणी पिण्याचं असेल किंवा अगदी दिवाबत्ती असेल, या सगळ्याच गोष्टीपासून जे आहेत हे नागरिक वंचित आहे। कारण 1976ला कायदा आला आणि पुनर्वसनाच्या कायद्यानुसार जे आहे ते यापुढे त्यांना कशा प्रकारचं पुनर्वसन केलं पाहिजे, काय सोयीसुविधा दिल्या पाहिजे ह्या देणं जे आहे ते बंधनकारक केलं। 76 नंतरच्या सगळ्यांना जे आहे ते सोयीसुविधा मिळायला लागल्या, मात्र 76च्या अगोदर ज्या गावांचं पुनर्वसन झालेलं आहे ते गाव मात्र वंचित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि या जवळपास 332 गावांना जो आहे तो न्याय देण्याचा प्रयत्न जो आहे तो 50 वर्षानंतर आता सरकार करताना पाहायला मिळते। खरं तर 568 एकूण गावांचं पुनर्वसन केलेलं होतं, त्यामध्ये 236 गावांना जे आहे ते सोयीसुविधा दिल्या, मात्र 332 गावांना जे आहे ते अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध नव्हती। अनेकदा जे आहे या गावांनी आपल्या हक्कासाठी जे आहे ते मागण्या केलेल्या होत्या, मात्र त्यावरती कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नव्हता। मात्र अखेर 50 वर्षानंतर जे आहे ते आता राज्य सरकार कुठेतरी या सोयीसुविधा पुरवण्यासाठी आता बैठक घेतलेली आहे आणि साधारणतः 424 कोटी 60 लाख रुपयाचा निधी लागेल अशा प्रकारची मागणी जी आहे ती आपत्ती व्यवस्थापन विभागाने वित्त विभागाकडे केलेली आहे। आता या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन विभाग जे आहे ते आता पाठपुरावा करते। मात्र हा करत असताना 50 वर्ष का लागले हा प्रश्न खरंच मोठा आहे। कारण ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, अनेक शेतकरी अजूनही बेघर आहेत, अजूनही भूमिहीन आहेत, त्यांना सुद्धा न्याय देणं बाकी आहे। त्यामुळे साहजिकच आहे की एक प्रकार त्यांच्यावरती अन्याय आहे। आता ह्या संपूर्ण जो प्रस्ताव आहे तो कॅबिनेटला येईल आणि कॅबिनेटला आल्यानंतर यावरती निर्णय होणार आहे। मात्र 50 वर्षापर्यंत जे आहे ती त्यांची एक पूर्ण पिढीवरती अन्याय कुठे झाला आपल्याला पाहायला मिळतोय। अमोल, निश्चित धन्यवाद राजू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।